नमस्कार. लहानपणापासून आपण काही गोष्टी ऐकत आलेलो आहोत. राजा राणीची गोष्ट, राक्षसाची गोष्ट. आणि त्या गोष्टीत एक होता राजा, त्याला होत्या दोन बायका. एक होती आवडती, एक होती नावडती, असं आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. खास करून ही नावडतीवाली गोष्ट उत्तानपाद राजासोबत मात्र खूप छान जोडली जाते. राजा सुनीती आणि सुरुची. मग सुनीती आवडायची की सुनीती नावडती होती, सुरुची आवडती होती. खरं तर या दोन नावांच्या मध्ये खूप छान अर्थ दडलाय बरं का. सुनीती आणि सुरुची. सुरुची आवडती असते आणि सुनीती कधी आवडत नाही माणसाला. नीतीचं वागणं कधी आवडत नसतं, रुचीचं वागणं आवडत असतं. म्हणून तो उत्तानपाद राजा, त्याच्या बायका दोन, सुनीती, सुरुची. सुरुची राजाला आवडायची कारण रुची ही आपल्या आवडीची असते. नीती माणसाला चांगुलपणापासून दूर जाऊ देत नाही, वाईट गोष्टी करू देत नाही, कंट्रोल ठेवते. म्हणून तिच्यासोबत नीट वागत नसतो. ही राजाची सुनीती नावाची नावडती राणी. आणि नावडतीचं मिठळणी असतो. नावडतीचं मिठळणी यासाठी की तिनं काहीही केलं तरी ते चूकच वाटत असतं. त्यातल्या चुका शोधून काढायच्या असतात. छान साडी नेसली तरी पदर नीट घेतला नाही असं म्हणायचं असतं. पदर नीट खोचता आला नाही असं म्हणायचं असतं. चांगल्या बांगड्या घातल्या तर एका हातात कमी, एका हातात जास्त, रंगच ठीक नव्हता, हेच ठीक नव्हतं, असं बोलत राहायचं असतं. सुनीती आणि सुरुची मधला हा फरक आजतागायत चालू आहे. म्हणजे ध्रुवाच्या काळापासून जसं ध्रुवाचं अढळ पद आहे ना, तसं सुनीती नावडती असणं आणि सुरुची आवडती असणं हे आजतागायत चालू आहे. ते कसं? काही लोकांना आपल्या नावडत्या गोष्टीविषयी, माणसाविषयी चांगलं कधी दिसतच नाही. म्हणून त्याचं काहीतरी वाईट करायचं आणि ते जगाला दाखवायचं असं ठरलेलं असतं. चला, नमनाला घडाभर तेल न घालता थेट विषयावर तुम्हाला घेऊन जातो. एक फोटो दाखवून टाकतो. बघा हा फोटो. या फोटोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्त्याचा फोटो काढतायत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतामध्ये काही चित्ते आणले. ते 70 वर्षांनी आले, भारतात होते की नव्हते यावर बराचसा खल सुरू आहे. पण नामिबियातून चित्ते आणले गेले, नर मादी दोन्हीही, आणि ते भारतात सोडले गेले. आणि भारतात सोडल्यावर पंतप्रधानांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ते आणल्यामुळं त्याचे फोटो काढले. आता ते फोटो काढल्याचा फोटो व्हायरल झाला. म्हणजे पंतप्रधान चित्त्यांचे फोटो काढतायत, हा पंतप्रधानांचा फोटो कोणीतरी काढला आणि तो व्हायरल झाला. आणि त्यात त्या कॅमेराचं कव्हर न काढता पंतप्रधान फोटो काढतायत असं दाखवण्यात आलं. म्हणजे केवळ फोटोसाठी, केवळ शो म्हणून. अहो, तुम्हाला लेन्स समोरचं कव्हर तर काढावं लागेल ना, तर फोटो काढता येऊ शकेल. पण हेही मोदींना कळत नाही. आणि दुसऱ्यांना मूर्खात काढणारे मोदी स्वतःच कसे वेडगळ वागतात हे त्या निमित्ताने यथेच्छ सांगून झालं. चला जरा नीट बघत जाऊया याच विषयाला. नावडतीचं मीठ कसं अळणी असतं हे तुम्हाला कळेल. सुनीती कशी इथे नसते, सुरुची कशी असते. म्हणजे मोदींना शिव्या घालणे हीच आमची रुची, म्हणून ती आवडते, म्हणून बोलत राहायचं. पंतप्रधानांनी केलंय त्याचं कौतुक करणे, त्यातल्या काही गोष्टी सांगणे, ही नीती. पण ती नीती आम्ही पाळत नाही. ती सुनीती आम्ही पाळत नाही, सुरुची आम्ही पाळतो. कसं आहे बघा जरा. मुळात पंतप्रधानांनी कॅमेरा पकडलाय आडवा, त्यामुळं कव्हरवरची नावं सुद्धा उभा, माफ करा, म्हणजे असा कॅमेरा आणि असा कॅमेरा या दोन्हीत फरक आहे. तर जेव्हा पंतप्रधान कॅमेरा असा पकडतील तेव्हा त्या फोटोत दिसणारं कॅनॉन हे नाव तुम्हाला सरळ दिसेल. जेव्हा ते असा पकडतील तेव्हा ते नाव देखील उभं दिसेल. इथे कव्हरवरचं नाव आडवं दिसतंय आणि कॅमेरा पकडलाय उभा. म्हणजे तडजोडी करण्यातली ही पहिली चूक. काहीतरी गडबड आहे साला. म्हणजे उभ्या कॅमेऱ्यात आडवं नाव कसं दिसू शकतं हा प्रश्न आपल्यालाही पडतो. म्हणजे कोणीतरी लावलंय ते तिथे. नंतर बरं, ते सोडा. मोदींनी वापरलेला कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे हे त्या कॅमेऱ्यावर दिसतं बघा. मी माझ्या सहकार्याने सांगतो, जरा झूम करून दाखवा. आय थिंक निकॉन किंवा अन्य कोणत्या तरी कंपनीचा तो कॅमेरा असावा. आता निकॉन कंपनीचा किंवा अन्य कोणत्या तरी कंपनीच्या कॅमेऱ्याला कॅनॉन कंपनीचं कव्हर कसं काय जोडलं गेलं हाही प्रश्न आहे मला. अरे, नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते. कॉपी करायला सुद्धा, काही चुकीचं करायला सुद्धा अक्कल लागते. ती अक्कल सुद्धा नाहीये. जेव्हा सुरुची येऊ लागते आयुष्यात तेव्हा सुनीतीपासून माणूस दूर जाऊ लागतो. आणि तो राजा उत्तानपाद होता. हे सगळे उताणे आहेत. बुद्धीच्या अर्थाने उताणे आहेत,
विचारांच्या अर्थाने उताने पडलेले आहेत. हे सगळे उताने पडलेले या साध्या गोष्टींचा विचार सुद्धा करू शकत नाही आहेत. आणि मग मोदी याच विषयाला जगाच्या समोर आणून चांगलं बनून जातात. अहो, नुकसान कोणाचं होत आहे? तुम्ही फार फार तरी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तू मोदींचा दलाल, मोदींचा भडवा, मोदींचा लाभार्थी, बामना वगैरे वगैरे असं म्हणू शकाल. तो तुम्हाला अधिकार आहे, त्यात काय फरक पडत नाही. कोणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नसतात. ना मोदींच्या पडलेत तो फोटो काढला म्हणून, ना माझ्या पडणार आहेत शिवाय देणाऱ्यांनी शिवाय दिल्या म्हणून. चांगलं वाटणाऱ्यांना चांगलं वाटणार आहे आणि चांगलं वाटणारे चांगलं म्हणतायत. हेच अनालायझरचं, मोदींचं आणि सगळ्यांचंच बळ असतं. प्रत्येकाचं बळ हेच असतं की जे कोणी चांगलं वाटणारी माणसं त्याचं कौतुक करतात तेच आपलं बळ असतं. पण एक लक्षात कसं येत नाहीये की अशा उताणं पडलेल्यासारख्या गोष्टी करून तुम्ही मोदींची बदनामी करत नाही आहात, तुमचं अज्ञान उघडं करत आहात, तुमचं पप्पू असणं पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहात. ज्या कोणाला या सगळे विषय करावे वाटतात त्यांनी कृपया पुन्हा एडिटिंग नीट करून करावेत, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.